नमस्कार श्रोते हो, इंद्रधनु या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मी निष्ठा फडके आपले माहितीचे विश्व रंगवण्यासाठी सज्ज आहे. या माहितीच्या विश्वात आपले स्वागत आहे. श्रोते हो, आज मी तुम्हाला एक कथा सांगणार आहे. त्या कथेचं नाव आहे फायर ट्रीटमेंट. डॉक्टर घनश्याम चंदवाणी आपल्या केबिनमध्ये बसले होते. त्यांनी तातडीने सर्व सिनियर डॉक्टर स्टाफची मीटिंग बोलावली होती. या मीटिंगला अकाउंट्स, मॅनेजमेंट या सर्व विभागांचे HODंना पण आमंत्रित केले होते. शिपायाने सगळेजण कॉन्फरन्स हॉलमध्ये जमल्याचे सांगितल्यावर डॉक्टर चंदवाणी कॉन्फरन्स हॉलमध्ये गेले. सर्वांनी उठून त्यांना मान दिला. सिट डाऊन प्लीज म्हणत डॉक्टर चंदवाणी आपल्या चेअरवर बसले. सगळ्यांकडे मंद स्मितहास्य करत एक नजर टाकली आणि त्यांनी बोलायला सुरुवात केली. डॉक्टर चंदवाणी जेव्हा स्मितहास्य करून कोणाकडे बघतात तेव्हा त्यांच्या डोक्यात काहीतरी शिस्त आहे हे सर्वांना माहिती होते. गुड मॉर्निंग गायज असं म्हणून त्यांनी बोलायला सुरुवात केली. हॅलो डॉक्टर गिडवाणीजी, पेशंट पोझिशन काय आहे? सर, सगळे वॉर्ड फुल आहेत. ICUचा वॉर्डही फुल आहे. या साथीमुळे बेडची कमतरता भासण्याची शक्यता आहे. थोडे बेड वाढवावे लागतील असे वाटते. गिडवाणींनी एका दमात माहिती दिली. तसेच चंदवाणी म्हणाले, गुड. तुमचे सगळे सहकारी डॉक्टर व्यस्त आहेत ना? कोणी रिकामे बसत नाही ना? नाही सर, सगळ्यांवर कामाचा ताण आहे. नर्सचा स्टाफ थोडा वाढवता आला तर. त्यांना लगेच थांबवत चंदवाणी म्हणाले, गरज नाही त्याची, नंतर विचार करू. ओव्हरहेड्स वाढवायचे नाहीत आपल्याला, आहे त्यात चालवून घ्या. बाय द वे मिस्टर पाटील, तुम्हीच अकाउंट्सचे हेड आहात ना? होय सर. राजाराम पाटील यांनी मान डोलावली. तसे चंदवाणींनी विचारले, बिलिंग, वसुली, औषधांचा स्टॉक याचा काय ताळमेळ आहे? पेशंट्सकडून वेळेत पैसे येत आहेत ना? धर्मादाय काही नाही ना? आपण उपचार करून त्याचे प्राण वाचवत आहोत. त्याचा मोबदला मागताना बिचकूल चालणार नाही. शेवटी जीवन देण्याचा आपण धंदाच करत आहोत. घोडा घास से दोस्ती करेगा तो खाएगा क्या? शोले पाहिलाय ना? वसुलीकडे लक्ष द्या. पाटील गडबडले. म्हणाले, सर, ICU वॉर्डमधील 10-12 पेशंट असे आहेत की त्यांचे पैसे वेळेत येत नाहीत. बहुतेकांचे बिल 2 ते 2.5 लाखांच्या घरात झाले आहे. त्यांचे वसूल करणे आव्हान आहे. त्यांना डिस्चार्ज देणेही अवघड झाले आहे. दुसरीकडे हलवा सांगितले तर ऐकत नाहीत. डॉक्टर चंदवाणी छदमी हसले. डोळे किलकिले करून म्हणाले, आपल्या हॉस्पिटलचे फायर ऑडिट झाले आहे का? हो सर, मागच्याच महिन्यात भंडाऱ्याची घटना घडल्यानंतर आपण करून घेतली आहे. हॉस्पिटलचा फायर इन्शुरन्स, थेफ्ट इन्शुरन्स, जनरल इन्शुरन्स अप टू डेट आहे का? चंदवाणींनी चौकशी केल्यावर पाटील यांनी हो म्हणून सांगितले. चंदवाणींनी पुन्हा विचारले, जे बिल देण्याची टाळाटाळ करत आहेत, ज्यांची बिलं थकली आहेत, अशा पेशंटपैकी किती जणांचे मेडिक्लेम आहेत? त्यांच्या नातेवाईकांकडे चौकशी केली का? हो सर, आपण ॲडमिट करतानाच मेडिक्लेम आहे का, कॅशलेस आहे का, अशी चौकशी अर्जात भरून घेत असतो. पण यात 7 ते 8 जणांकडे कसलीच पॉलिसी नाही. त्यामुळे त्यांना बिलच पेड करावे लागणार आहे. पण कोणा मोठ्या लोकांचा स्थानिक नगरसेवक, नेते यांची ओळख सांगून पैसे बुडणार नाहीत अशी हमी दिली जाते. पाटील यांनी घडाघडा सांगितले. तसे शांतपणे डॉक्टर चंदवाणी म्हणाले, नगरसेवकांवर विश्वास ठेवू नका. त्यांना 4 लोकात मोठेपणा हवा असतो, म्हणून ते पत्र देतील, मोठेपणा घेतील. एक तरी नगरसेवक किंवा नेता याचे बिल मी भरतो म्हणून म्हणतो का, आईजीच्या जीवावर बायजी उदार, असं नको. सगळे गप्प बसले. एकूणच तंग वातावरणात आता काय निर्णय होतो, डॉक्टर चंदवाणी काय बोलतात हे ऐकायला सगळ्यांनी श्वास रोखला. तसे एकदम हसत डॉक्टर चंदवाणी म्हणाले, चहा घेतलात ना सगळ्यांनी? मग आता उत्साहाने कामाला लागा. रात्रीचा स्टाफ थोडा कमी करा.
दिवसा सगळ्यांची दगदग होते. थोडी विश्रांती प्रत्येक डॉक्टरला मिळाली पाहिजे. डॉक्टर फिट तर सगळ्यांना बरे करता येणार आहे. त्यामुळे रात्री राऊंड मारण्यापुरते 1-2 डॉक्टर असतील तर सगळ्यांनी थांबायची गरज नाही. वॉर्ड बॉय, नर्स असतातच. इमर्जन्सी असेल तर पटकन बोलावून घेता येईल. तसे रात्रीच्या ड्युटीचे नियोजन करा. ओके, मिस्टर देशपांडेजी, आपले वकील कुठे आहेत? सर, ॲडव्होकेट खानविलकर आज येणारच आहेत. खरं तर त्यांनाही मीटिंगला बोलावले होते, पण क्लायंट असल्यामुळे थोडा उशीर होईल म्हणाले. इट्स ओके. ते आले की त्यांना माझ्या केबिनमध्ये अर्जंट पाठवा. ओके, इट्स ऑल राईट. असं म्हणून डॉक्टर चंदवाणी उठले आणि केबिनमध्ये आले. सगळेजण आपापल्या कामाला लागले. गुड मॉर्निंग डॉक्टर. ॲडव्होकेट खानविलकर केबिनमध्ये येत म्हणाले तसे गंभीरपणे डॉक्टर चंदवाणी म्हणाले, गुड आफ्टरनून वकील साहेब. सॉरी सर, जरा क्लायंटबरोबर मीटिंग असल्यामुळे उशीर झाला. सकाळची दुपार झाली. खानविलकर हसत म्हणाले तसे चंदवाणी म्हणाले, आता तू पडलास माझा लहानपणापासूनचा दोस्त, पण त्यामुळे चिडताही येत नाही. असो, आता मुद्द्याचंच बोलतो. चंदवाणी बोलू लागले तसे ॲडव्होकेट खानविलकर गंभीरपणे ऐकत होते. चंदवाणी म्हणाले, सध्याच्या परिस्थितीत मी एक नवीन ट्रीटमेंट सुरू करण्याचा विचारात आहे. त्या दृष्टीने तू सगळी फिल्डिंग लाव आणि कायदेशीर बाबी पूर्ण करायला लाग. आज हॉस्पिटलचा वाढता खर्च पाहता रुग्णांचे बिल वेळेत येणे आवश्यक आहे, पण तसे होत नाही. 20 पेशंट ICUत दाखल आहेत. प्रत्येकाचे रोजचे बिल 10-10 हजाराने वाढत चालले आहे. सरासरी प्रत्येकाचे 2 ते 3 लाख बिल बाकी आहे, पण ही वसुली होत नाही. यातील बहुतेक पेशंट हे जगणारे नाहीत. नातेवाईकांच्या आग्रहाखातर त्यांना ICUत ठेवले आहे. असेही ते मरणारच आहेत. म्हणून मी फायर ट्रीटमेंट देण्याचा विचार करत आहे. व्हॉट डू यू मीन? खानविलकरांनी विचारले तसे डॉक्टर म्हणाले, येस, आय मीन. येत्या 2 दिवसात रात्री हॉस्पिटलला आग लागेल. यात हे पेशंट दगावतील. हॉस्पिटलचे नुकसान झाले तरी इन्शुरन्स कंपनीकडून आपल्याला भरपाई मिळेल. रुग्णाच्या नातेवाईकांना सरकारकडून, महापालिकेकडून आर्थिक मदत जाहीर होईल. 10 लाख सरकारी मदत मिळाली तरी बिल सेटलमेंट करायला त्यांचे नातेवाईक 3 लाख देतील आणि त्यांना 7 लाख फुकट मिळतील. त्या दृष्टीने आगीनंतर सगळी कागदपत्रे कायदेशीर सोपस्कार पूर्ण करण्याची जबाबदारी तुझी असेल. माझ्यासमोर दुसरा पर्याय दिसत नसल्याने ही फायर ट्रीटमेंट मला योग्य वाटते. डॉक्टर चंदवाणी म्हणाले तसे ॲडव्होकेट खानविलकर ताडकन उठले आणि म्हणाले, ठीक आहे, लागतोच तयारीला. 2च दिवसांनी सकाळी सकाळी ब्रेकिंग न्यूज आली. मुंबईतील नामांकित जीवनज्योत रुग्णालयाला शॉर्ट सर्किटने आग लागली. आगीत 12 जणांचा मृत्यू झाला आहे. सरकारने मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत जाहीर केली. श्रोतेहो, ही कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद.